परभणीतल्या सभेनंतर उद्धव ठाकरेंची धाराशिवमध्ये सभा होणार आहे। सभेच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये 4 ते 5 किलोमीटर पर्यंत भगवे झेंडे लावण्यात आलेत। उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे। या सभेत उद्धव ठाकरे ओमराजेंविरोधात नेमकं काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ड्रोनच्या माध्यमातून या सभास्थळाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या 6 खासदारांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती खासदार ओमराजे निंबाळकर यांची। कारण उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख होती आणि आता याच खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोप धडाडते। एक शब्द वापरलाय बॅनरवर, आपण पाहू शकतात, एकनिष्ठ निष्ठावंतांचा मेळावा। खरं तर हे पहिल्या बंडावेळी सोबत राहिलेली लोक फुटल्यानंतर आता एकनिष्ठ निष्ठावंतांचा मेळावा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं घेतला जातोय आणि त्याच्यासाठीची ही जय्यत तयारी आहे। खरं तर धाराशिवमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि ओमराजे हे समीकरण बरोबरीने चालत होतं। ओमराजे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ओमराजे। कारण ओमराजेंचा राजकीय जो प्रवास आहे तो शिवसेनेपासून चालू झाला। पहिल्यांदा आमदारकी त्यांना मिळाली ती शिवसेनेपासून, त्यानंतर खासदार 2 वेळेस असतील, आमदार असेल, हा त्यांचा प्रवास आणि ठाकरेंसोबत भावनिकरित्या ओमराजेंचं नातं जोडलेलं होतं असं म्हटलं जातं। मात्र कुठंतरी ते नातं आता दुरावलेलं आहे, ओमराजे शिंदेंकडे गेलेले आणि हा लांबपर्यंत भगव्या पताका आपण पाहतोय। हे भगवे झेंडे लावून भगवमय वातावरण करण्यात आलेलं आहे। जिथं एकनाथ शिंदेंची शेवटची सभा पार पडली, कार्यकर्त्यांचा मेळावा होता। विशेष म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवार झाले होते त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ज्या ठिकाणी पार पडला त्याच ठिकाणी आता पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंची पहिली सभा पार पडते। आणि याला कारण आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला म्हणून आम्ही सोडून गेलो, हे ओमराजे निंबाळकरांनी सांगितलेलं होतं। आणि आता त्यानंतरची ही पहिली सभा आहे। हे वातावरण भगवमय करण्यात आलेलं आहे। आपण पलीकडे दोन्ही बाजूला पाहिलं तर आता भगव्या पताका जवळपास 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लावलेला आहे। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आमदार आहे। तसं पाहिलं तर विधानसभेतलं त्यांचं संख्याबळ हे आहे। आमदार प्रवीण स्वामी असतील, आमदार कैलास पाटील असतील, यांच्याकडनं इथं शक्तीप्रदर्शन केलं जाऊ शकतं। शिवाय ओमराजे निंबाळकरांचे चुलत बंधू सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांचे सुद्धा बॅनर आपण लांबपासून पाहतोय की स्वागताचे बॅनर आहेत। जय्यत तयारी करण्यात आलेली आणि हा आजच्या मेळाव्याचं विशेष आहे की संजय राऊत काय बोलणार याकडे देखील लक्ष आहे। कारण संजय राऊतांनी सुरुवातीलाच ओमराजेंवर खरपूस टीका केलेली आहे, त्यामुळे आता ओमराजेंच्या होम ग्राउंडवर येऊन संजय राऊत काय बोलणार याकडे लक्ष आहे। दुपारी ठाकरेंची तोप धडाडणार आहे। आता ओमराजेंच्या मतदारसंघामध्ये होम पिचवर ठाकरे काय बोलणार, काय टीका करणार, कसा समाचार घेणार याकडेच लक्ष लागलं। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।